बोलो तानी, स्कूल चालू हो गया? हाँ। अभी कौन से स्टैंडर्ड में गई? चौथी में। अरे वाह, मला वाटतं तुम बोलोगी चौथी में। तो चौथी को मराठी में क्या बोलते हैं? चौथीच। ओके, तो मराठी और हिंदी थोड़ा बहुत सिमिलर है भाषा, लेकिन सिर्फ मन में डर रहता है मराठी। तो मराठी डरने वाली भाषा नहीं है, बहुत आसान है, हम सीख लेंगे। हम सीखेंगे साथ में। हाँ। चलो, तो ये पहला लेसन है तुम्हारा। हाँ। अरे स्टँडर्ड चौथी ना, चौथीचा पहिला धडा नाही, कविता आहे ना? कविता। चला आपण एकत्र म्हणूया। ओके, चला। एक, पाऊस। उघड पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे। तानी तू म्हण माझ्या बरोबर। उघड पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे। कळी उमलू दे, फुला फुलू दे, पाने वाऱ्यामध्ये डुलू दे। कळी उमलू दे, फुला फुलू दे, पाणी वाऱ्यामध्ये डुलू दे। टपटप खाली थेंब पडू दे, तालावर त्या मला नाचू दे। टपटप खाली थेंब पडू दे, तालावर त्या मला नाचू दे। व्हेरी गुड। चिमणी ओले पंख सुकविते, घरट्यामधून पिलू पाहते। चिमणी ओले पंख सुकविते, घरट्यात मधून पिलू पाहते। मुंगी रांगे मध्ये धावते, साखर खाऊ तिला घालू दे। मुंगी रांगे मध्ये धावते, साखर खाऊन तिला घालू दे। साखर खाऊ तिला घालू दे। बसे फुलावर फूल पाखरू, मला सांगते मौज चल करू। बसे फुलावर फूल पाखरू, मला सांगते मौज चल करू। थांब पावसा ऊन पडू दे, गाता गाता मला खेळू दे। थांब पावसा ऊन पडू दे, गाता गाता मला खेळू दे। अरे वाह, वेरी गुड। किती छान येते तानी। अच्छी लगी पोएम? हाँ। क्या किसके बारे में है पोएम? पावसा। पाउस मीन्स बारिश। बारिश हम सबको बहुत अच्छी लगती है ना। बारिश जब आती है तो मिट्टी का अच्छा सुगंध आ जाता है और उनको बहुत अच्छा लगता है ना। हर जगह पे हरियाली हो जाती है, सब कोई खुश हो जाते हैं ना। तो क्या क्या हमारे प्रकृति में क्या क्या बदलाव आते हैं ना, उसको इन्होंने इसमें ये चारों पंक्तियों में, ये जितने भी पंक्तियां हैं उसमें बताया हुआ है। अभी आप मुझे बताओ। और ये पाऊस भी चाहिए मुलीला, जे पण गाताय तिला पाऊस पण पाहिजे। आणि पाऊस आल्यावर थोडा वेळ ती सांगते की पावसा थोडं थांब, मला या पावसाची मजा घेऊ दे। कधी घेऊ दे? जेव्हा ऊन येईल तेव्हा। तो बारिश भी चाहिए और बारिश को थोड़ा रुकने को भी बताना है, क्योंकि वो बारिश का जो भी अनुभव होता है वो तुमको एक्सपीरियंस करना है। समझ में आया आपको? अच्छा, ये पोएम एक साथ पढ़ पाओगे आप? हाँ। अभी मुझे बताओ, कळी उमलू दे, फुला फुलू दे, ह्याचं काय मीनिंग कळलं तुला? कळी म्हणजे काय? कळी म्हणजे जब फूल होता है उसके पहले जो उसकी स्टेट होती है उसको बोलते हैं कळी। तो कळी उमलू दे मीन्स उसको खुलने दो, और फुलाला फुलू दे, फूल छानपैकी फुलू दे। आणि पान कसं? पानं मीन्स लीव्स है, जो पत्ते होते हैं ना झाड़ के, पत्ते कैसे झूलेंगे ऐसे ऐसे जब पवन आएगी। पवन मीन्स वारा। पाने वाऱ्यामध्ये डुलू दे। आणि पावसाचे थेंब कसे पडतायत? खाली थेंब पडू दे। आणि ते थेंब पडतात तर त्या थेंबावर आपल्याला काय करायचंय? नाच करायचंय। तालावर त्या मला नाचू दे। आणि चिमणी, आता ही झाडावर सगळी पक्षी असतात ना, कावळे, चिमण्या, त्यांची छोटी छोटी घरटी असतात। जसं आपलं घर कसं आहे, तर त्या घरट्यामध्ये चिमणी आहे आणि चिमणीच्या घरट्यात पाणी आलं तर तिला तिचे पण पंख सुकवायचेत ना, म्हणून तिला जर ऊन आलं तरच ती सुकवू शकेल। आणि तिच्या घरट्यामधनं कोण बघताय? पिल्लू पाहते, पिल्लू चिमणीचं बघताय। कभी ऐसे आप देखते हो कि झाड़ पे क्या क्या पत्ते हैं, पत्तों का रंग कैसा है, उनका आकार कैसा है, कौन से पक्षियों का उधर घरटा है, ऐसे कभी देखते हैं हम लोग? देखते? सच्ची बोल, नहीं देखते तो अभी हम शुरुआत करेंगे। जब भी बारिश आती है तो निसर्ग का इतना सुखद अनुभव है ना, उसको हम एक्सपीरियंस करना चाहिए। यही हमको कवि बता रहे हैं, सही है ना। और
वो पिल्लू के बारे में बोल रहा है, चिमनी के बारे में बोल रहा है। और अपने घर में कभी भी शक्कर गिर गया तो कौन आता है? मूंगी आती है। तो वो मूंगी भी कैसी चलती है? ऐसे इधर उधर नहीं जाती, वो उनको भी डिसिप्लिन है, वो पूरे लाइन में ही जाती है। तो उनसे अपने को डिसिप्लिन सीखना है। और मूंगी को क्या देना है अपने को? तिला साखर खाऊ घालायचं आहे। म्हणजे हर चीज अपने लिए नहीं रखनी है, थोड़ी पक्षियों के लिए, प्राणियों के लिए, उनके लिए भी देनी है ना। आणि कोणाबद्दल सांगते? फुलावर कोण बसतंय? फुलपाखरू मीन्स कोण? बटरफ्लाय। व्हेरी गुड। आणि बटरफ्लाय इकडून तिकडे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर असं जातं ना, तसंच ते छान छान रंग आवडतात त्याला, ती त्याची मौज असते, बरोबर। आणि ते सगळं आपल्याला अनुभव करायचं आहे, म्हणून आपण पावसाला सांगतोय थांब पावसा ऊन पडू दे, गाता गाता मला खेळू दे टाळी। आली का कविता तुला? व्हेरी गुड। अच्छा, ह्याच्यात काय काय शब्द आहेत तानी? पाऊस मीन्स क्या? वर्षा। पाऊस शब्द लिहून दाखव मला। हे थोडे थोडे शब्द आहेत ना, ते आपल्याला लिहायचे आहेत। हे बघ इथे, पाऊस म्हणजे वर्षा, पाहिजे तर उद्या तू लिहून आण। त्याच्यानंतर पान म्हणजे पर्ण, लीफ, वारा म्हणजे पवन, फूल म्हणजे सुमन, आणि मौज म्हणजे मजा। तसे फार काही डिफिकल्ट शब्द ह्याच्यात नाहीये, पण कधी पण कविता शिकताना काही डिफिकल्ट वर्ड असेल ना, तर त्याला पेन्सिलीने आपण अंडरलाईन करूया आणि ते डिफिकल्ट वर्ड आहे ते प्रॅक्टिस करूया 5 टाइम्स। आणि आधी बघून लिहूया आणि मग नंतर न बघता लिहूया। असं केलं की आपल्याला ते शब्द चांगल्या प्रकारे मिळतात। आणि इथे आपल्याकडे हे व्यंजन आहेत, स्वरमाला आहेत, त्याची पण आपण प्रॅक्टिस करायची, म्हणजे मग आपल्याला शब्द कठीण नाही वाटणार। काही कठीण नसतं, त्याला छोटं छोटं केलं ना तर अगदी सोपं होऊन जातं। मग मराठी भाषा तुला खूप आवडायला लागेल, आवडेल ना? नक्की? बरं, मला आता एकदा कविता पटकन म्हणून दाखव। पावसा। पाऊस। घट पावसा ऊन पडू दे, उडू बागडू हसू खेळू दे, कडी उमलू दे, फुला फुलू दे, पाणी वाऱ्यामध्ये डुलू दे, टप टप खाली थेंब पडू दे, तालावर त्या मला नाचू दे, चिमणी ओले पंख सुखविते, घरट्यात मधुनी पिल्लू पाहते, मुंगी रांगते मध्ये धावते, साखर खाऊन तिला घालू दे, बसे फुलावर फुलपाखरू मला सांगते मौसल करू, थांब पावसा ऊन पडू दे, गाता गाता मला खेळू दे। व्हेरी गुड। आणि तू समानार्थी शब्द शिकले ना। आणि आता काय बघ, त्यांनी काय विचारले? मौखिक म्हणजे ओरल क्वेश्चन आन्सर्स पण दिलेत त्यांनी। पाऊस कुठल्या महिन्यात पडतो? कुठल्या महिन्यात? आता जून महिन्यात पडतो ना। आणि ढग कुठल्या रंगाचे असतात? ढग मीन्स क्लाउड्स। क्लाउड्स कौन से कलर के रहते हैं? पीला, ब्लैक। ब्लैक म्हणजे काला, काला या नीला। नीले नॉर्मली दिखते, बारिश में काले रंग के रहते हैं ना, जो बरसते वो ज्यादा करके काले रंग के रहते, ते ढग असतात। आणि घरट्यामधनं कोण पाहतं? पिल्लू पाहते। वेरी गुड। अब ये राइटिंग के लिए एक एक आंसर्स है। आता इसमें हमको डरना नहीं है, एक आंसर है ना, तो हमको अच्छे से क्वेश्चन को पढ़ना है और क्या उसका आंसर है वो हमको याद करना है, लेसन में क्या शब्द था वो, और वो सही तरह से लिखना है। पहले पहले शायद नहीं आएगा, पर प्रैक्टिस करना है। वो बुक में लिखना है, सादे इसमें लिखना है, उसको याद करना है और बहुत ऐसे चाव से, अच्छे लगन से उसको लर्न करना है, तो वो डिफिकल्ट नहीं होगा, है ना? क्या लगता है तुझे? सीखोगे ना तू? अच्छा। पाऊस थांबल्यावर मुलगा काय करणार आहे? इधर क्या लिखा है देखो, पाऊस थांबल्यावर मुलगा मौज करणार आहे ना। मौज म्हणजे मजा करणार आहे। पाऊस पडल्यावर चिमणी काय करणार आहे? चिमणीचे पंख काय झाले? ओले झाले, मग ती काय करणार आहे? पंख सुकवणार आहे। मग पाऊस पडल्यावर चिमणी तिचे पंख सुकवणार आहे। मुलगा कशावर नाचणार आहे? तालावर। कशाच्या तालावर? टपटप पाण्याच्या तालावर। आणि फुलपाखरू काय सांगते? काय म्हणते कवितेत? बसे फुलावर फुलपाखरू मजा सांगते मौसल करू। तो फुलपाखरू मौज करायला सांगते। आणि साखर कोणाला खाऊ घालायचे? मग इथे साखर मुंगीला खाऊ घालायची आहे।
मुंगी कशी धावते? मुंगी रांगेत धावते. सिंपल. पिल्लू कुठून बघत आहे? घरट्यातून. मग तो शब्द तिथे आला पाहिजे. कुठूनच्या जागी? पिल्लू घरट्यातून पाहत आहे. आणि हे सगळे इंग्रजीत अर्थ लिहिलंय. हसू मीन्स स्माइल. ओके. कळी मीन्स बर्ड. थेंब इज अ ड्रॉप. चिमणी, चिमणी क्या होती है? स्पैरो. ओके. पंख विंग्स. फुलपाखरू व्हेरी गुड. अपोजिट्स ऊन सावली, खाली वरती. कोमलने कोमजने. कोमजने मीन्स वो फूल ऐसे सूख जाता है ना धीरे से. ओले सूखे. आणि वचनरंधा मीन्स गिव प्लुरल्स. राइट. कळी सिंगल. तो अनेक क्या होगा? कळ्या. एक फूल अनेक फूल. एक पान अनेक पाने. एक पंख अनेक पंखच होतात. एक फुलपाखरू अनेक फुलपाखरू. ओके. अशा तऱ्हेने आपण ही कविता लर्न करायची. ओके. ओके. बाय.